नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल GS रिसर्च सेंटर या आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत। बघा, आपण जी काही 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड याची जी काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये विज्ञान 2 यामधील जो 5वा चॅप्टर आहे हीट उष्णता, ह्या चॅप्टरची आपण आज सुरुवात करत आहोत। बघा, आता जरा बेसिक मध्ये जाऊया आपण ह्या चॅप्टरच्या, जे तुम्हाला आधी झालेलं आहे। आपल्याला सर्वसाधारणपणे आपण बघतोय हीट आणि नेमकं टेम्परेचर याच्यामध्ये फरक काय आहे। हीट आणि टेम्परेचर मध्ये फरक बघा, हीट म्हणजे उष्णता आणि टेम्परेचर मध्ये सर्वसाधारणपणे तापमान। आता हीट म्हणजे काय हे आपण ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर होत जाणार आहेत। फक्त आता आपण डिफाइन करूया व्हॉट इज मीन्स हीट। हीट इज अ वन टाइप ऑफ एनर्जी, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, तो एक फॉर्म आहे एनर्जीचा। पहिला पॉइंट म्हणाल, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। आणि टेम्परेचर म्हणजे काय, टेम्परेचर इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस। म्हणजे काय, समजा तुम्ही आता उदाहरणात सांगतो तुम्हाला, बघा हा बर्फ आहे, बर्फ किती आहे, बर्फ काय म्हणतोय त्याचं पण टेम्परेचर मोजतोय की नाही आपण, किती कोल्ड आहे बघतोय, 0 डिग्री आहे, -10 डिग्री आहे बघतोय ना, म्हणजे त्याची कोल्डनेस बघितली आपण। किंवा एखादा तापलेला एखादा समजा भांडा आहे तर त्याचं काय बघतोय आपण, हॉटनेस बघतोय, म्हणजे काय बघतोय त्याचं तापमान बघतोय। सिंपली भाषेमध्ये टेम्परेचरची डेफिनेशन काय आहे, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस, ओके, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ए बॉडी। एखाद्या बॉडीची हॉटनेस किंवा कोल्डनेस किती आहे ते बघितलं म्हणजे त्याचं टेम्परेचर बघितलं। आणि हीट ही कन्सेप्टच वेगळी आहे मुळात। हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, ती एक एनर्जी आहे, लक्षात ठेवा। आपल्या हा चॅप्टर जसा जसा पुढे जाईल तसे तसे ह्या गोष्टी आणखीन परत क्लिअर जातील। आता याचं जर युनिट बघाल तर हीट ही मेजर केली जाते जूल्समध्ये। जूल्स नावाचे संशोधक होते, त्यांनी या संदर्भात बरंच संशोधन केलेलं होतं, म्हणून हीट ही कशामध्ये मोजली जाते, जूल्समध्ये मोजली जाते। तर आपल्याला माहिती आहे टेम्परेचर हे सर्वसाधारणपणे जर बघितलं तर केल्विनमध्ये मोजलं जातं। पण आपण जर बघितलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बॉडी असते, डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान कशामध्ये मोजलं जातं, फेरनहाइटमध्ये मोजलं जातं, ठीक आहे। आणि जर का सर्वसाधारणपणे वातावरणाचं जे टेम्परेचर आहे, मगाशी मी सांगितलं बघा, डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतो, सेल्सिअसमध्ये मोजतो। आणि जे तुम्ही इंडस्ट्रियल एरिया बघितला तर तिथं टेम्परेचर कशामध्ये मोजलं जातं, केल्विनमध्ये मोजलं जातं। ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे। फेरनहाइट स्मॉल म्हणजे बॉडीचं टेम्परेचर काही जास्त नसणार आहे, फेरनहाइटमध्ये मोजणार। पुढं सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर, ओके, हे ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर वगैरे नॉर्मल, आणि केल्विन वरती जरा, ठीक आहे, ओके। आता म्हणजे उदाहरणात काय आहे, समजा लहान अंतर मोजायचं असलं तर सेंटीमीटरमध्ये मोजेल, जरा मोठं मोजायचं असेल तर मीटरमध्ये मोजेल, बरोबर आहे की नाही। आणि त्याच्यापेक्षा मोठं मोजायचं असेल तर किलोमीटरमध्ये मोजेल, सेम असंच, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता जूल्स इकडं आहे, युनिट कोणाचा आहे, हीटचा आहे, केल्विन कोणाचा आहे, हे आहे, ठीक आहे। पुढं एक तुम्हाला फक्त एक ट्रान्सफॉर्मर हे ठेवून देतो, एक कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल्स, लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट, ओके। एक कॅलरी बरोबर 4.18 जूल एवढी असते। आता फक्त लक्षात ठेवा, चॅप्टरचं जसं मूव्ह हो आपण पुढं तसं आपल्याला ह्या गोष्टी दोन्ही क्लिअर होतील, ओके। आता जरा बघा पुढं, मी असा एक समजा बॉक्स घेतला, हा एक बॉक्स घेतलाय, किंवा पत्रा घेतला, काही घेतलं, ठीक आहे, ओके, जे असेल ते घेतलं तुमच्याकडे अवेलेबल। मग ह्याच्यामध्ये ॲटॉम्स असतील, बरेच ॲटॉम्स असतील याच्यामध्ये, बरं, त्या ॲटॉम्स जे असतील हालचाल करत असतील, काहीतरी थोडीफार हालचाल करत असतील, म्हणजे त्या ॲटॉम्स मध्ये काय असेल हो, काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल। हालचाल करत असतील म्हणजे काय असतील त्याच्यामध्ये, कायनेटिक एनर्जी असते। मग एकामध्ये कायनेटिक एनर्जी आहे, मग सगळ्यांची मिळून मी केली तर काय होणार, ती टोटल कायनेटिक एनर्जी।
सगळी टोटल कायनेटिक एनर्जी काढली, ह्या पूर्ण पत्र्यामध्ये टोटल कायनेटिक एनर्जी मी काढली, सगळी पूर्ण ऑल, तर त्याला म्हणायचं हीट. इट इज नथिंग बट हीट. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय असते? हीट असते. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके. आता समजा मी याला जरा बर्नरनं जाळ लावला, काय होईल हो बर्नरनं जाळ लावल्यानंतर? ह्याच्यातली जी कायनेटिक एनर्जी आहे ती वाढेल. प्रत्येक ह्याच्यातली प्रत्येक ॲटॉम्स मधली कायनेटिक एनर्जी वाढेल. मग कायनेटिक एनर्जी वाढेल म्हणजे काय वाढेल? टोटल कायनेटिक एनर्जी वाढेल. आणि टोटल कायनेटिक एनर्जी वाढेल म्हणजेच काय वाढेल? तर हीट वाढेल. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. यातली हीट वाढेल म्हणजे हीट इज नथिंग बट टोटल कायनेटिक एनर्जी. त्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी आहे त्यालाच आपण हीट म्हणणार. का? कारण की एनर्जी म्हणजे काय? कपॅसिटी टू डू वर्क, काहीतरी ते काम करू शकणार. हेच आपल्याला ज्यूल्स वगैरे आहेत ना, जे आता पण ज्यांचं त्यांना युनिट दिलं हे त्यांनी दाखवून दिलं. हीट जी एनर्जी आहे ती काहीतरी काय काम करते? वर्क करते, काम करते, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला वाटतं दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी आता क्लिअर झालेल्या असतील. समजा आता पुढे आणखीन एक उदाहरण देतो मी. समजा एक छोटा पातळ पत्रा घेतला मी, छोटा घेतला किंवा मोठा घेतला, ठीक आहे, हा जरा मोठा घेतलाय, आणि एक छोटासा घेतला, हां, किंवा एक बॉक्स मोठा घेतला, छोटा घेतला. ह्याच्यामध्ये पण आयटम्स आहेत, भरपूर आयटम्स आहेत. बरं, ह्याच्यामध्ये पण आयटम्स आहेत. किंवा एक दोघं असे ब्लॉक्स आहेत, समजा एक मोठा ब्लॉक आहे आणि एक छोटा ब्लॉक आहे, असे लोखंडाचे ब्लॉक्स आहेत समजा. ओके. समजा हे दोघंही ब्लॉक्स मी घेतले आणि असं पाणी घेतले, पाणी, आणि त्या पाण्यामध्ये बुडवले दोघांनी पण. पाणी किती डिग्री सेल्सिअसचं आहे? समजा पाणी एक 40 डिग्री सेल्सिअसचं आहे. पाण्याचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे. मग 40 डिग्रीमध्ये हे दोघं पण नेऊन मी ठेवली तशी, तर दोघांचं पण टेम्परेचर किती होणार? 40 डिग्री. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्याचं पण टेम्परेचर होणार 40 डिग्री सेल्सिअस आणि ह्याचं पण टेम्परेचर होणार 40 डिग्री, 40 डिग्री सेल्सिअस होणार. झालं. बरं, इथंपर्यंत क्लिअर आहे? म्हणजे दोघांचं टेम्परेचर जर म्हणाल, हॉटनेस जर म्हणाल, तर दोघांचा सारखा आहे. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. पण ह्याचा जर तुम्ही विचार केला तर ह्याच्यामध्ये एरिया कसा आहे? हो, जास्त आहे. ह्याचा एरिया कसा आहे? कमी आहे. हे लहान आहे ना. ओके. ह्याचा एरिया मोर आहे. इट इज हॅव्हिंग मोर एरिया. मोर एरिया. आणि एरिया जास्त आहे याचा अर्थ याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी सुद्धा जास्त आहे, कारण ह्याच्यामध्ये ॲटॉम्स जास्त आहेत. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे? लेस एरिया आहे. आणि लेस एरिया याचा अर्थ याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी कशी आहे? कमी आहे. ओके. याचा अर्थ ह्याच्यात कायनेटिक एनर्जी जास्त आहे आणि ह्याच्यात कायनेटिक एनर्जी कशी आहे? कमी आहे. ह्याचा अर्थ कायनेटिक एनर्जी जास्त आहे म्हणजे ह्याच्यात हीट पण कशी आहे? जास्त आहे. आणि ह्याच्यात हीट कशी आहे? कमी आहे. बघितलेलं आहे आपण आताच. म्हणजे दोघांचं जरी टेम्परेचर सारखं असलं तरी दोघांच्यामध्ये हीट सारखी आहे का? नाही आहे. म्हणजे आत्ता समजलं का? हीट आणि टेम्परेचर ह्या दोन गोष्टी कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. टेम्परेचर जरी सारखं असलं तरी हीट त्यांच्यामध्ये तेवढीच असेल असं नाही आहे. ठीक आहे. ओके, ही गोष्ट क्लिअर असेल. आता हे बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी बघितल्यानंतर आपण महत्त्वाच्या पॉईंटकडे वळूया, ती म्हणजे व्हॉट इज मीन्स लेटेंट हीट. लेटेंट हीट नेमकं कशाला म्हणायचं? ओके, बघा. लेटेंट हीट नेमकं कशाला म्हणायचं? काय असते म्हणजे लेटेंट हीट असते? बघा, जरासं लक्ष द्या. समजा एक असं तुम्ही काही एक बिकर भांडं घेतलं, एक छोटंसं भांडं म्हणतोय मी. ओके, काचेचं भांडं घेतलं धरूया. त्याच्यामध्ये असं ग्लासचे तुकडे घेतले, ग्लास घेतला. हे ग्लास नव्हे, आपलं आईसचे तुकडे घेतले. घेतला आईस. ठीक आहे. ह्याला जरासा असा खाली बर्नर लावला, ह्याला बर्नर लावला. ठीक आहे, बर्नर कनेक्टेड केलं. मग बर्नर कशावर तरी, या भांड्याला कशावर तरी असं ठेवायला पाहिजे स्टँडवर. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, ह्या भांड्याला स्टँडवर ठेवायला पाहिजे. बरं, ह्याच्यामध्ये आता तापमापी घातली आपण, तापमापी घातली. तापमापीला कशाला तरी असं स्टँड हे करायला पाहिजे, ते स्टँड बाजूला असं अडकाय पाहिजे. क्लिअर आहे का नाही? अशा पद्धतीने आपण केलं. ओके. आपली जी मेन कन्सेप्ट आता बघायची ती कुठली आहे? लेटेंट हीट. ठीक आहे, लेटेंट हीट नेमकी काय आहे बघा. आता हा जो ग्लास आहे, म्हणजे हे आईस,
हे आईसचं टेम्परेचर समजूया सध्या -10°C आहे. मग -10°C पासून मी याचं टेम्परेचर वाढवायला चालू केलं. टेम्परेचर वाढवायला चालू केलं म्हणजे काय केलं, ह्याला खालनं जाळ द्यायला चालू झाला. जाळ द्यायला चालू जाईल म्हणजे जसा ते आग फायर हे करायला चालू होईल, जसं 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 त्याचं टेम्परेचर म्हणजे -9 होईल. टेम्परेचर वाढलं ना, -9 म्हणजे टेम्परेचर वाढलं. -8 टेम्परेचर परत वाढलं, -7 जाईल, -6 जाईल, -5 जाईल, टेम्परेचर वाढलं. ह्याला वाढणं म्हणतात, माहिती आहे ना मायनसच्या भाषेमध्ये, हे सगळ्यांना माहित असेल. ओके, आता समजा ह्याला धरून मी एक ग्राफ तयार केला, ह्याच्या आधारावर एक ग्राफ तयार केला. कसा ग्राफ तयार करणार मी, उदाहरणार्थ एक एक्स ॲक्सिस एक वाय ॲक्सिस. समजा ह्या ॲक्सिसला मी टेम्परेचर दिलं °C मध्ये, हां, आणि ह्या ॲक्सिसला मी टाइम दिला मिनिट्समध्ये. बघा लक्षात ठेवा, टाइम दिला कशामध्ये, मिनिट्समध्ये. ओके, इकडं टाइम दिला. आता टेम्परेचर इथं 0 दिलं, इथं 0°C. मग टेम्परेचर एक न वाढवले, 10 ठीक आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, ठीक आहे, जरा वर घ्यायला पाहिजे, 80, 90 आणि इथं 100. हां, पॉईंट काय आहे, लेटेंट हीट. बघा, आता पुढे बघा, नेमकं समजा मी टेम्परेचर जरा खाली घेतलं, परत इथं -10°C आहे. ओके, आणि इकडं टाइम आहे, टाइम समजा 2-2 मिनिटाचा घेतलाय. ओके, इथं 1 पहिला मिनिट किंवा इथं 0 मिनिट, इथं 2, इथं 4, इथं 6, इथं 8, इथं 10, 12, 14, 16, 18 असा टाइम दिला मिनिटमध्ये. मी आता बघा, चांगलं व्यवस्थित लक्ष द्या. आता टेम्परेचर किती आहे बर्फाचं, ह्या आतल्या -10°C आहे, बरोबर आहे. पुढं मी हळूहळू टेम्परेचर वाढवायला चालू केलं, टेम्परेचर वाढवायला चालू केलं म्हणजे 0कडे निघालं काय, आता 0कडे निघालं. बरं, किती मिनिटं लागली त्याला जायला, 2 मिनिटं लागली. म्हणजे इथं पॉईंट आला ना, इथं पॉईंट आला, लक्षात ठेवा, 0°C जायला 2 मिनिटं लागली. झालं, इथं आला बरोबर. ओके, व्हेरी गुड. म्हणजे इथंपर्यंत 2 मिनिटं लागली बरोबर, इथनं इथं जायला. म्हणजे आता त्याचं टेम्परेचर किती आहे, 0° आहे. आता मी त्याला आता तरी पण उष्णता द्यायला चालू केली आहे ना, काय थांबवली नाही, चालूच आहे. पण ही जी तापमाप आहे याच्यात आता टेम्परेचर 0° दाखवलंय, बरोबर आहे की नाही, आणि चालूच आहे खाली द्यायला. ह्याचं रूपांतर आता हळूहळू कशात व्हायला लागले, बर्फाचं हे द्यायला लागलं म्हणजे पाण्यात व्हायला लागले. म्हणजे इथं रूपांतर कशात होणार त्याचं, पाण्यात, आईस प्लस वॉटरमध्ये, आईस असणार आणि वॉटरमध्ये रूपांतर व्हायला लागले. पण ह्या इथं जर विचार केला तुम्ही 0°C ह्या तापमापीत कुठंच टेम्परेचर वाढत नाही, टेम्परेचर वाढत नाही. पण त्या आईसचं पूर्ण कन्व्हर्टेशन कशात होतंय, वॉटरमध्ये होते. स्टेबल इथंच राहते, 0°ला टेम्परेचर राहते आणि पूर्ण आईस कशात कन्वर्ट होते, वॉटरमध्ये कन्वर्ट होते. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ओके, समजा 4 मिनिटापर्यंत किंवा 6 मिनिटापर्यंत, 2 मिनिटं, एक 4 मिनिटं, एक 2 मिनिटं घेऊया, काय प्रॉब्लेम नाही. 2 मिनिटापर्यंत आपण परत काय केली, उष्णता दिली त्याला, आणि त्याचं रूपांतर सगळं कशात झालं, आईस प्लस वॉटरमध्ये, वॉटरमध्ये रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे इथं फेज जे आहे ते आहे आईस प्लस वॉटरचे. आणि ज्या वेळेला त्याचं इथं पूर्णपणे वॉटरमध्ये रूपांतर झालं त्यावेळेला परत त्याचं टेम्परेचर वाढायला चालू झालं, वाढलं टेम्परेचर आणि परत गेलं 100°C. इथं 100°C आहे बघा. हा, इथला हा जो पॉइंट आहे, मी हा जो इथला पॉइंट आहे ह्याला AB असं नाव दिलं, A to B. व्यवस्थित ऐका, मी काय सांगितलेलं आहे, मी याला टेम्परेचर वाढवायला लागलोय, बरोबर आहे. पण 0°ला आलं, 0°ला आलं की 0°ला तिथंच थांबणार आहे ते. पण त्याचं रूपांतर कशात होणार आहे, पाण्यात होणार आहे. ठीक आहे, पुढं आता बघा, इथं पाणीच आहे, हे पाणी आहे, बरोबर आहे. 100°ला आलं आता टेम्परेचर, 100°ला आलं म्हणजे काय, ह्याच्यात 100°C दाखवलं. हा, 100°Cला त्याचं रूपांतर आता कशात व्हायला चालू होणार आहे, वेपर मध्ये रूपांतर व्हायला चालू होणार आहे. मुळात
मी तापवत निघालोय म्हटल्यावर त्याचं टेम्परेचर वाढतच जायला पाहिजे ना, 101, 102, 103, 104 असं पुढे पुढे जायला पाहिजे समजूया आपण. पण टेम्परेचर वाढत नाही. काय होतंय त्याचं रूपांतर पूर्ण वॉटर प्लस व्हेपरमध्ये, वॉटर प्लस व्हेपरमध्ये पूर्णपणे रूपांतर होते. किती डिग्री सेल्सिअसला? 100लाच. आणि ज्या वेळेला पूर्ण व्हेपरमध्ये रूपांतर होते त्यावेळेला परत वाढायला चालू होते. आता हा जो पाण्याचा आहे हा पॉइंट, हा पाण्याचा आपण समजूया दिस इज अ मेल्टिंग पॉइंट, लिक्विड मेल्टिंग पॉइंट. किंवा इथं जे आहे, इथं तुम्हाला माहिती आहे आईस आणि वॉटर आहे, आईस आणि वॉटर आहे, आईस आणि वॉटर आहे. आईस कुठल्या स्टेजमध्ये असते रे? आईस सॉलिड स्टेजमध्ये असते आणि वॉटर लिक्विड स्टेज. म्हणजे इथं सॉलिड प्लस लिक्विड आहे आणि इथं रूपांतर सॉलिडचं रूपांतर कशात होतंय? लिक्विडमध्ये होतंय. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं लिक्विड प्लस व्हेपर आहे, लिक्विड प्लस गॅस आहे इथं. आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या विचार केला, इथं या पूर्ण फेजमध्ये वॉटर आहे म्हणजे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे. इथं खाली पूर्णपणे आईस आहे म्हणजे ते सॉलिड फॉर्ममध्ये आहे. आणि इथनं वरती पूर्णपणे व्हेपर आहे म्हणजे ते गॅस स्टेजमध्ये आहे. इथले एवढ्या स्टेजमध्ये मात्र ते दोन्ही स्टेजमध्ये असते, इथं मध्ये सुद्धा दोन्ही स्टेजमध्ये असते, पण टेम्परेचर त्याचं वाढत नाही. ह्याचा अर्थ काय? मी टेम्परेचर वाढवत निघालोय पण 0 डिग्री सेल्सिअसला आल्यावर मात्र टेम्परेचर माझं वाढलं काय? नाही. टेम्परेचर वाढलं नाही पण त्याचं रूपांतर कशात झालं? पाण्यात झालं. म्हणजे तिनं काहीतरी हीट शोषली ना, हीट शोषली, काहीतरी ऍब्झॉर्ब केली. दिस हीट, ती जी काय ऍब्झॉर्ब केलेली हीट आहे त्याच हीटला काय म्हटलं जातं? लेटेंट हीट. ओके, त्याच हीटला लेटेंट हीट असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा जो पॉइंट आहे आपण सी आणि डी असा देऊया. हा प्रयोग कळाला? हे जे हे आहे ते समजलं? हा नेमका काय आहे? हा ओके. बघा हा जो आहे हा आहे मेल्टिंग पॉइंट. 0 डिग्री हा काय असणार आहे? त्याचा मेल्टिंग पॉइंट. म्हणजे हा झाला बॉइलिंग पॉइंट. इथं असतो बॉइलिंग पॉइंट. का बॉइलिंग पॉइंट इथं? कारण की वॉटर कन्वर्टेड इनटू व्हेपर, बरोबर आहे ना, लिक्विड गॅसमध्ये जाणार आहे म्हणून तो बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग. आणि हा कसला आहे? मेल्टिंग पॉइंट, वितळण्याचा, वितळण्याचा. ओके. आता जरा आपण व्यवस्थितरित्या ह्या लेटेंट हीटची काय करूया, परत एकदा डिफाइन करूया, डेफिनेशन करूया. कशी डेफिनेशन देणार मी हे समजलंय? ओके. बघा ए टू बी ह्यामध्ये, ए टू बी मध्ये द अमाऊंट ऑफ हीट, काहीतरी एनर्जी ऍब्झॉर्ब केली असते ना, मग कशी डेफिनेशन बघा. द अमाऊंट ऑफ हीट, एनर्जी ऍब्झॉर्ब्ड, एनर्जी ऍब्झॉर्ब्ड, एनर्जी ऍब्झॉर्ब्ड म्हणजे कितीतरी काहीतरी अमाऊंट केलेलं असतं ना, हीट काहीतरी ऍब्झॉर्ब केलेली आहे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, 0 डिग्री सेल्सिअस, कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए सॉलिड. याचा अर्थ सांगतो, बाय युनिट मास ऑफ ए सॉलिड, हा, to convert into liquid phase is called specific latent heat of fusion. Specific latent heat of fusion. म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजनची ही डेफिनेशन आहे. इथं बघा ए ते बी काय सांगितले, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब, काहीतरी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते ना, इथं सांगितले मी मगाच्यानं, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे किती? 0 डिग्रीला, बाय युनिट मास ऑफ सॉलिड. युनिट मास म्हणजे काय? युनिट मास म्हणजे काय? युनिट मास म्हणजे समजा मी 1 ग्रॅम धरलं ते युनिट मास झालं. काहीतरी मास घेतलं, हे केलं, कन्सिडर केलं 1 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम,
युनिट मास, त्या युनिट मास ऑफ ए सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड फेज, त्या सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती एनर्जी, किती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब होते, दॅट एनर्जी इज नथिंग बट स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन. सॉलिडचं कन्व्हर्टेशन कुठे करायचं आहे, मला लिक्विड मध्ये करायचं आहे. ते सॉलिडचं कन्व्हर्टेशन लिक्विड मध्ये करत असताना किती हीट ऍब्झॉर्ब केली जाते, दॅट हीट इज नथिंग बट लेटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि ती हीट ऍब्झॉर्ब करत असताना जे टेम्परेचर असतं ते कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आता पुढे बघा, पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पॉईंट सी टू डी. पॉईंट सी टू डी बॉइलिंग पॉईंट आहे ना. ओके, त्याची डेफिनेशन कशी देऊ शकतो बघा. सी टू डी, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब्ड at a constant temperature, constant 100 डिग्री आहे का नाही, constant temperature by unit mass of a liquid. इथं लिक्विड असणार आहे ना, इथं कोण ऍब्झॉर्ब करणार आहे, लिक्विड करणार आहे. युनिट मास ऑफ अ लिक्विड टू कन्वर्ट इनटू गॅसियस फेज इज कॉल्ड स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मला वाटतं ह्या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झालेले असतील की किती हीट ऍब्झॉर्ब केली जाते कॉन्स्टंट टेम्परेचरला युनिट मास ऑफ लिक्विडनं. युनिट मास लिक्विड म्हणजे 1 ग्रॅम किंवा 1 kg, जे युनिट मास जे धरलेलं आहे त्यानं, इंटू लिक्विड फेज कुठनं कशामध्ये जाते, म्हणजे काय, लिक्विड फेज ही ज्या वेळेला गॅसियस स्टेजमध्ये कन्वर्ट होत असते त्यावेळेला काहीतरी हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते कॉन्स्टंट टेम्परेचरला. दॅट हीट एनर्जी ऍब्झॉर्ब इज नथिंग बट लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके, ठीक आहे. मला वाटतं या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर असतील आपल्यासाठी. आता पुढे बघा, आपल्याला पुस्तकामध्ये ह्या गोष्टी जास्त करून पाठ करायची आपल्याला काय गरज नाही आहे. बघा, आपण सर्वसाधारणपणे वॉटर घेऊया, पाणी घेऊया. पाण्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे हा, म्हणजे बर्फाचं रूपांतर कशामध्ये होतंय, पाण्यामध्ये. त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. जर त्याचा पाण्याचा बॉइलिंग पॉईंट उकळतंय कितीला पाणी, 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा 100 डिग्री सेल्सिअस. पण ज्या वेळेला त्याचं रूपांतर मेल्टिंग तर होत असते, ज्या वेळेला पाणी मेल्ट होत असते त्यावेळेला त्याचं रूपांतर कशामध्ये होत असते, आईस कन्वर्टेड इनटू वॉटर, म्हणजे सॉलिड कन्वर्टेड इनटू लिक्विड. त्यावेळेला हे वॉटर नेमकी किती हीट ऍब्झॉर्ब करते ते शोधलं गेलेलं आहे. ते हीट ऍब्झॉर्ब करते 333 किलो जूल पर केजी. एका केजीला 333 किलो जूल. 1 kg पाणी घेतलं मी, समजा 1 kg घेतलं तर 1 kg पाणी 333 किलो जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब करतं. मग हे युनिट कसं आलं आपण नंतर बघणार आहे, ठीक आहे. किंवा हे त्याचं SI युनिट झालं, असं समजा SI युनिट झालं. SI नाही आहे ते कारण kg मध्ये येणार असल्यामुळे, ठीक आहे. ओके, आणि CGS मध्ये बघाल तर तेच 80 कॅलरी पर ग्रॅम. 80 कॅलरी पर ग्रॅम म्हणजे काय सांगतो तुम्हाला, म्हणजे काय, CGS युनिट मध्ये समजा मी 1 ग्रॅम पाणी घेतलं तर 1 ग्रॅम पाणी 80 कॅलरी उष्णता शोषेल. केवढी पाणी उष्णता शोषेल, 80 कॅलरी उष्णता शोषेल. कधी, त्याचं कन्वर्ट सॉलिड टू लिक्विड होत असताना एवढी शोधेल. डायरेक्टली पाठच पाहिजे आपल्याला. पुढं जर आता पुढं पाण्याचं काय आहे, बॉइलिंग पॉईंट आहे. पाणी कुठनं कशात कन्वर्ट होत असणार आहे, व्हेपरायझेशन होत असणार आहे. व्हेपरायझेशन होत असताना पाणी 2256 किलो जूल पर केजी, म्हणजे 1 kg पाणी 2256 किलो जूल एवढी हीट उष्णता ऍब्झॉर्ब करेल. कशासाठी, काय कन्वर्ट करायसाठी, वॉटर कन्वर्टेड इनटू व्हेपर. वॉटरचं कन्वर्ट जर व्हेपरमध्ये करायचं असेल तर एवढी उष्णता ऍब्झॉर्ब करेल. आणि किती, 540 कॅलरी पर ग्रॅम, म्हणजे 1 ग्रॅम पाणी घेतलं तर किती कॅलरी उष्णता लागेल, 540.
ठीक आहे. ह्या दोन गोष्टी आहेत, आपण आणि परत नंतर बघणार आहे. तुमच्या पूर्ण जे काही हे आहे बुक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं, त्याच्यामध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे बघा व्यवस्थित, त्याची लिस्ट दिलेली आहे. पण अर्थ समजला काय प्रत्येकाचा? त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितळण्याचा हा खालचा पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट हा पॉईंट. बरोबर आहे. मेल्टिंग पॉईंट मेल्ट होत असताना किती उष्णता ऍब्झॉर्ब करतं तर ही, आणि बॉइलिंग म्हणजे बॉइल्ड होत असताना किती उष्णता ऍब्झॉर्ब करतं तर ती ही. ओके. आणि मेल्ट होत असताना ऍब्झॉर्ब केलेल्या उष्णतेला काय म्हणतात? हीट, लेटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि बॉइलिंग होत असताना ऍब्झॉर्ब केलेल्या हीटला काय म्हणतात? लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ह्या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर असणं आणि व्यवस्थित असणं फार महत्वाचं आहे. बघा, ह्या पार्टमध्ये आपण जी काही लेटेंट हीट आहे, ती लेटेंट हीट हाही महत्वाची कन्सेप्ट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कोणालाही अजूनही जर का ती कन्सेप्ट क्लिअर झालेली नसेल, तर आपण स्पेशली वेगळ्या पद्धतीनं त्यांना कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.